भांडायचा. एक स्त्री तिच्या पतीला भांडू लागली. प्रेमाचं भांडण असावं. माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा. नारी जाती इतकं समर्पण कोणाचं नाही माईबाप जगात. केस माझी वेणी तुझ्या नावाची, भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचा, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं, नाक माझं नथ तुझ्या नावाची, हात माझे पाटल्या तुझ्या नावाच्या, पाय माझे जोडवे तुझ्या नावाचे, पोट माझं गर्भ तुझ्या नावाचा. दर्शन घेते मी, आशीर्वाद मात्र मिळतो तुला. सौभाग्यवती, माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा. माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं, माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं. सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं. इथं एवढ्या मातृशक्ती बसलेत. आम्ही पुराव्यानिशी सांगून देऊ शकतो की आमचं लग्न झालं, आम्ही विवाहित आहोत म्हणून. तुमच्याकडे काय पुरावे आहे तुमचे लग्न झालेत म्हणून? आधार कार्ड ते बी आम्ही जप्त केलं तर सारं डिपॉझिट जप्त होतं तुमचं. आधार कार्ड ते बी आमचं. आमच्या इतका त्याग आहे तुमचा? कबूल तरी व्हा ना निदान. आमच्या इतका त्याग आहे तुमचा? सकाळी पहाटे उठायचं यांनी, साडा समर्जन, घासपूस, किचन घासणं, स्नान करणं, देवपूजा करणं. पुरुष मंडळी उठत येत मसोबावनी दगडावर जाऊन उभे राहतात. अजूनही खेड्यामध्ये गरम पाण्याच्या गार पाण्याच्या तुट्ट्या नाहीत. आंघोळ झाली की टावेल आम्हालाच द्यावं लागेल ना. तो आमच्या बापानं तुमच्या पदरात आम्हाला घातलं. आंघोळ करता म्हणजे आमच्यावर उपकारच येतो. सकाळचा नाश्ता, जेवण, दुपारचा स्वयंपाक, संध्याकाळचा स्वयंपाक, कपडे धुणं, इस्त्र्या करून कपाटात ठेवणं, कोण करतं हे सगळं? रात्री सगळं आवरून कळी उकळी दळणं काढणं, शेतातलं गुरांचं ढोरांचं सगळं करून रात्री उशिरा झोपायचं तिने. पहाटे मात्र सगळ्यात उठायचं तिने. आधी कीर्तनाला आल्यावर सुद्धा आमची संख्या जास्त असते. तुम्हाला काय घरचं आवरून यायचं असतं का? बरं, आल्यानंतर शिस्तीत ह्याच बसतात, कारण रांगणी मी मुंग्यांचीच असते. मी पुढचं काहीच बोलले नाही. विढाल इमानदारीनं सांगायचं, कंपेअर मी नंतर करेल, पण आमच्या इतका त्याग आहे कोणाचा? आमच्या इतका नाही ना. म्हणून विनंती असेल, आजपासून आपापल्या धर्मपत्नीचा कोणी अपमान करायचा चार चौघात, एकटीला तिला हाना. एकटी असेल खोलीत कोंडून हाना. चार चौघामध्ये तिचा कधी अपमान करायचा म्हणजे आतापर्यंत करीत होते, कबूल तरी झाले. आपल्या आपल्या धर्मपत्नीचा अपमान करायचा. खालचे बिन, स्टेजवरचे बिन, उभे राहिलेले बिन, खाली बसलेले बिन. या उलट आपापल्या धर्मपत्नीचं प्रत्येकाने कौतुक करायचं. आज घरामध्ये वाद का आहेत? कौतुक कमी आहे. भांडणं कमी व्हावे असं वाटत असेल, कौतुकाची सवय लावा. विठ्ठल पूर्वी बैलगाड्या कुरकुरायला लागल्या की शेतकरी काय करायचे? आज सगळी कुरकुर आमच्या नात्यात सुद्धा आहे. एवढी कुरकुर 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 कुरकुर. आमची कुरकुर पाहून एका कंपनीने त्याचे कुरकुरे बनवले. गाडीची कुरकुर जर चालू झाली, शेतकरी काय करायचे? तुम्ही इकून टाकले साऱ्यांनी. कामाले गाड्या करी वंगण घातलं जायचं. चाकाची कुरकुर कमी व्हायची, बैलाचं वजन कमी व्हायचं. आज मला नवल लागते, आज बैल ठेवले नाही. सगळी शेती आधुनिक शेती ट्रॅक्टरने. फक्त मेहरबानी एवढी करा, पोळ्याला बैल सोडून फक्त ट्रॅक्टर गावात मिरू नका. एवढी कुरकुर कुरकुर कुरकुर. गाडीची कुरकुर कमी करण्यासाठी जसं वंगण घालणं गरजेचं आहे, नाते संबंधातली कुरकुर कमी करण्यासाठी त्याच्यात प्रेमाचं वंगण घालणं सुद्धा गरजेचं आहे. प्रेमाचं वंगण कमी पडते. एकदा काय झालं, तुम्ही अजूनही मला फ्रेश दिसना, थांबवते मी आता. एकदा काय झालं, सिंहाच्या वराती पुढे उंदीर नाचू लागला. उंदीर इतका नाचत होता, खाली पडू पडू नाचत होता, कपडे झटकायचा, पुन्हा बजाव. गाणे बंद झाले गाणे. उंदीर जनरेटरच्या आवाजावर नाचत होता. त्या सिंहाला शंका आली, लग्न माझं काय याचं? लग्न माझं नाचतो हा. त्या सिंहाला शंका आली, एकतेची झाली नसावी, नाही तर एकतेला रात्री जास्त झाली असावी. काय पुन्हा तेच का विचार तुमचे? अरे बाई झोप झाली नसावी, नाही तर जास्त झाली असावी. बेचैन झाला. बेचैन होऊन उंदराला विचारलं, का रे उंदरा, लग्न माझं नाचत होतो, तू का नाचतोस? त्या उंदराने उत्तर दिलं, मित्र, आज माझ्या इतका आनंद दुसऱ्या कुणालाच झाला नाही.
कारण उद्यापासून तू सुद्धा आमच्याच पार्टीत येणार आहेस. कारण लग्नाच्या आधी मी सुद्धा डरकाळच फोडीत होतो. ती गल्लीतली म्हातारी सांगत असते, भाऊ तुझा बापे गल्लीत उभारून गप्पा आणायचा कधी हळदीला जायच्या आधी. तो भांडे टेपून तू टेम्पोतून सोडायच्यात वाईली निघला, तो टेम्पो सगळं सासरवाडीला जाशील. विढल ज्या घरात कौतुक कमी तिथंच भांडणं जास्त. कौतुकाची सवय लावा, भांडणं होणार नाही. घरी गेल्यानंतर तिसऱ्या घासाला तरी बायकोच्या स्वयंपाकाचं कौतुक झालंच पाहिजे. वा पपेची आई, काय वांग्याचं भरीत केलंस तू. असं हॉटेलमध्ये सुद्धा होत नाही. हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर टीप देतात ना तुम्ही, घरी टीप मागितली जाते का? आजच्या कीर्तनातून टीप म्हणून लक्षात तरी घ्या गड्या. घरी गेल्यानंतर पहिलं विचारायचं, पण भाजी तूच बनवली का? उसनवारी असली तर घोटाळा व्हायचा रिकामा. कळेल हळूहळू तुम्हाला आता. तिसऱ्या घासाला तरी कौतुक झालं पाहिजे. वा पपीची आई, काय आलूची भाजी झाली. आलू म्हणजे काहीच्या ताटात आणि काहीच्या डोक्यात फक्त फरक एवढा आहे. वा पपीची आई, काय पनीरची भाजी झाली, तिच्यात की सगळं निघाणार. ते खरंच का होईना, पण कौतुक करायला शिकायला माईबाप. घरात कौतुक होतं. पतीने पत्नीचं कौतुक करावं आणि पत्नीने पतीचं कौतुक करावं. चौथी भक्ती जीवनामध्ये सांगितली. सेवापती जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं. पुढच्या तीनही चरणाचा अर्थ सरळ सरळ सांगते, भैरवी घेऊयात. जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. आणखी कोणती सेवा विष्णूची? सत्य बोली मुखे, हेची विष्णूची महापूजा. तू कवी अनेकांच्या दुःखी, हेची विष्णूची महापूजा. काहू तुकोवर आहे. जीवनात कर्म प्रामाणिकपणे केलं तर ती सेवा ईश्वर चरणी समर्पित होतेच का? तुकोबारांनी सांगितलं, मनात दृढ निश्चय असेल तर का शक्य होऊ शकत नाही. भैरवी अभंगाचं शेवटचं चरण.
निश्चयाचे बळ तुका म्हणी तेची फळ, हीची विष्णूची महापूजा
अनुभव नाही तुझ्या जगद्गुरु गात्यात प्रेरणा देतात असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे प्रयत्ने वाळूचे कन रगडिता इलही गळे ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी प्रयत्न करत राहा माईबाप. यशाचं शिखर गाठण्यासाठी परिस्थितीची नाही तर मनस्थितीची गरज असते. पराभवाची कारण देऊ नका, शोधून तयारीला लागा. आज UPSC मध्ये MPSC मध्ये सगळा UP बिहारचाच भरण आहे. सगळे कलेक्टर तिकडचेच आहेत. क्लास 1 क्लास 2 ऑफिसर आहेत तिकडचे सगळे मुलं. सगळे आज UPSC MPSC मध्ये सारा UP बिहारचा भरणा आहे. काही दिवसांनी UPSCचा अर्थ फक्त UP असाच होऊन जायचा. वास्तव भयानक आहे आमच्या महाराष्ट्राचं. सगळे जर क्लास 1 ऑफिसर तिकडचेच आहेत. ते लेकरं स्वतःला 2-2 वर्ष खोलीत कोंडून घेतात विद्यार्थी स्टडी रूम मध्ये. लग्न नाही, भावाचा बर्थडे नाही, काही नाही काही नाही. 2-2 वर्ष स्वतःला खोलीत कोंडून घेतात. अहोरात्र झगडतात. 2 वर्षाच्या नंतर ज्यावेळी रूमच्या बाहेर येतात अख्खा जिल्हा त्यांना वेलकम करतो. क्लास 1 होऊन येतात, कलेक्टर होऊन येतात. अख्खा जिल्हा सॅल्यूट करतो त्यांना. सगळे जर क्लास 1 तिकडचे. मला प्रश्न पडतो आपल्या महाराष्ट्रातले मुलं नेमके गेलेत कुठं? आपल्या महाराष्ट्रातले पोरं भाऊचा बर्थडे आहे भावाचा, गावाची जत्रा, मसुबाची यात्रा, हळदी वराती, मग शोध चालू होतो गावचा मायकल जॅक्सन कुठं गेला. बरं डान्स याचा असा अर्धा तास नचतो बिचारा. 2 दिवस जागचा उठत काय फॉर्म्युला मला अजून कळाला नाही. अर्धा तास नाचतो तो, 2 दिवस जागचा उठतच नाही. मला प्रश्न पडतो हा दुसऱ्याच्याच वरातीत नाचत राहील, याची वरात निघायची कधी? अजूनही प्रत्येक गावागावात सर्वे करा तुम्ही. 25च्या पुढचे 35च्या आतले पालक लावून टेम्पो सापडतील नवरदेव लग्नाचे. एक मुलगा म्हणे ताई एवढं फिरताय तुम्ही, एखादी पोरगी तरी आणा राव शोधून, सोयरीकच जुळाना. म्हणलं आम्ही त्या भानगडीत पडत नाहीत. केलं तर देवाने केलं, वाईट झालं तर महाराज लोकांनी केलं. पण म्हटलं दादा तुझं वय किती? तो म्हणे 42. म्हणलं राहिले 8 वर्ष, कशाला बट्टा लावून घेतोस? राहिलीत किती भल्या माणसा. अजूनही लोक मागे आहेत मामाची. ज्याला मामा आहे त्यांनी जीव लावा, तरी पोरगी असेल तर ठीक. चुलत मामाची, मावस मामाची. खऱ्यानं सांगा 10 वर्षापूर्वी लोक गुरु मामाला विचारित तरी होते का? आता गुरु मामाची. आणि हा स्टॉक खतम झाला म्हणजे जाणार कुठे? पूर्वी लोक देवा धर्माला जनावर सोडायचे. अजून 10 वर्षाने नाही माणसं सोडली ना तर मग बोला. आमचे थोरले चिरंजीव मसुबाला दान करण्यात येत आहेत. भाविकांनी महाप्रसादाचा साधू झोपडीत घुसत आहेत. अगर लडकियां न होगी दुनिया परेशान, गलिया सुनसान, तन्हा इंसान न जानो ना जान, हर तरफ जय हनुमान. ही परिस्थिती आपल्यावरती येऊ नये असं वाटत असेल. राग यावा गड्या, खरं रात्रीतून प्रगती व्हावी. राग यावा. सुटा बुटातले कपडे घालून लोकांची 8 तास गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतःचे मळलेले फाटके तुटके घालून स्वतःची चहाची एखादी टपरी टाका. स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केलेला मला कधीही मान्य राहील. लाचारीच्या यशापेक्षा स्वाभिमानाचा अपयश मनात पचवायची तयारी ठेवा. लहरों से डर की नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. निश्चयाचे बळ का म्हणे तिची फळ, हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझी झालेली सेवा. सर्व संत महंतांच्या, ज्ञानोबा तुकोबरायांच्या, पावन हनुमान मारुती रायाच्या, सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी समर्पित करून ज्यांच्यामुळे सेवेची संधी प्राप्त झाली, आपल्या परिसराचं वैभव आणि गावचे भूमिपुत्र, गान कोकिळा स्वरकंठ भूषण, गायनाचार्य, संगीताचार्य तथा युवा कीर्तनकार परम आदरणीय दादासाहेबजी महाराज पाटील यांच्यामुळे येण्याची संधी लाभली. या ठिकाणी महाराजांनी धन्यवाद. त्यांचे सर्व विद्यार्थी वृंद असतील, सर्व एवढे चौरंगी चिरे महाराजांनी घडवलेत. एकदा त्यांच्या कर्तृत्वासाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे ज्ञात अज्ञात सर्वजण मंडळी, आदरणीय अर्जुन महाराज असतील, सर्व बाल विद्यार्थी मंडळी, सर्वांच्या या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर